कमी खाणार आहे? समझ रहा है म्हणजे नाही समझ रहा है. अरे नहीं समझ रहा है म्हणजे समझ रहा है असं आहे उलटा. नहीं, अरे हाँ नहीं समझ रहा है, मेरे को नहीं समझ रहा है. कसलं डो काय नाही, हुशार नाहीये. अरे आता मी बोलू शकतोय. नहीं समझ रहा है. इथे बॅग कलय. अरे अरे बघ याने काय बघ याने बघ याने. मला वाटतं तुला जमेल असं एवढं वरती. जमेल तुला बाबा? वरती एकदम वरती. हे सोडायचं. थांब थांब थांब, माझं पडलं. हे सोडायचं, हे पकडायचं. मग तेच तर गेला मी. हा, कुठपर्यंत येईल? पोहते के लिए पेट साफ रहेगा. आणि मैं जीरा हूँ रे. कधी कधी तर काय 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 मुझे काय उबाल के पियो. मैं लेंडा हूँ रे. ते पण उबाल. नमस्कार मंडळी, नमस्कार. तर तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलला, म्हणजे ब्लॉगर आणि त्याला. येस. तर पुन्हा एकदा घेऊन आलो आहोत आम्ही नवीन व्लॉग. मगाशी शोभायात्रेचा व्लॉग कंप्लीट झालेला आहे. होप तुम्हा सगळ्यांना तो व्लॉग आवडला असेल आमचा, आणि नक्की सांगा तो कसा वाटला. तर आता घेऊन आलो आहोत आम्ही सेकंड गुढीपाडव्याचा व्लॉग. तर त्यासाठी चालू आहे आमची तयारी, तुम्हाला दिसत असेल. आणि आता आम्ही घेत आहोत गुढी उभारण्यासाठी. तर आता आम्ही गुढी उभारत आहोत. साडी घेतलेली आहे आणि बाकीचं जे साहित्य लागतं ते मी काल आणलेलंच आहे. तर ते मी घेऊन येते आणि ते ठेवते, म्हणजे ते होऊन जाईल. हा, गुढी बरोबरच हे करायचं. ते आंब्याची ढाळी आणि कडुलिंबाची ढाळी आहे ती, आणि ते व्हाईट साखरेचं पण आहे त्याच्यामध्ये. आता दोरा लागणार तुला बांधायला. हे घे. स्वस्तिक देखील याच्यावरती काढून झालेला आहे. आता गुढी देखील ऑलमोस्ट तयार आहे. तांब्याला आता फक्त गुढीवरती ठेवायचं आहे आणि मग done. असं कधी कधी वाटतं स्वतःलाच बघत राहावं. ना अपनी फेवरेट हूँ. One eternity later. तर गाईज आलो आहोत आम्ही आता किचन मध्ये पुन्हा एकदा, आणि घेऊन आलो आहोत अजून एक रेसिपी. ती तर नॉर्मल आहे, काय सगळ्यांना माहित असेल. ऍक्च्युली आज आहे गुढीपाडवा. तर गुढीपाडवा निमित्त काहीतरी खास झालं पाहिजे, त्याच्यामुळे आम्ही काहीतरी ठरवलंय. पण त्याच्या आधी तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा आमच्याकडनं गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या, मला बोलू दे, गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आता आपण बनवणार आहोत काय? आता बोलतो काय बनवणार आहोत आपण? आपण बनवणार आहोत पुरी. श्रीखंड आणलंय. श्रीखंड आम्ही आणून ठेवलेला आहे. आणि कसली तरी भाजी. कसली भाजी? पण टोमॅटोची चटणी. टोमॅटोची चटणी. तर हे आहे आमचा गुढीपाडवा स्पेशल. श्रीखंडपुरी तर कंपल्सरी. श्रीखंडपुरी, डाळ भात. भाजीसाठी तर टोमॅटोची चटणी ही चांगली बनवते, त्याच्यामुळे ती खावीशी आम्हाला वाटली. हा, पनीर चांगली बनते, पण हिला टोमॅटोची चटणी आवडते म्हणून ते खाते. पनीर मला नाही आवडत ऍक्च्युली. मला ते थोडस गोड गोड वाटतं. मला नाही आवडत पनीर, त्यामुळे मला नाही बनवायचं. मला पण तर माझ्या आवडत, मला पण तर जे आवडेल तसं बनवलं पाहिजे ना, जे दोघं खाऊ शकू असं. सो तर आम्ही असं ठरवलंय की असं काहीतरी करणार आहोत. पुरी, श्रीखंड आणि डाळ भात आणि भाजी. आणि पण त्याच्यामध्ये मी असा विचार करते की काहीतरी ट्विस्ट झाला पाहिजे. तर ट्विस्ट म्हणजे एक चॅलेंजिंग ट्विस्ट झाला पाहिजे, नाहीतर एक नॉर्मल व्लॉग होऊन जातो आणि तो थोडासा बोर होतो आणि मला देखील बकवास वाटतो, कंटाळा येतो एकंदरीत. सो त्याच्यामध्ये एक ट्विस्ट आणूया आपण. तर ट्विस्ट असा असणार आहे की या व्लॉग मध्ये आम्ही जे काही बोलणार आहोत ते उलट बोलणार आहोत. म्हणजे उलट म्हणजे
उलट म्हणजे एकंदरीत सपोज तुला काय पाहिजे असेल माझ्याकडे तर तुला म्हणायचं मला ते नको आहे, तर मला ते अंदाज लावायचा की हा ह्याला ते पाहिजे असेल, तर मग मी तुला ते आणून देणार. फॉर एक्झाम्पल की तुला समजा काय प्लेट पाहिजे किंवा काही, तर तुम्हाला बोलशील मला ती प्लेट नकोय किंवा Okay. मला एक चमचा नकोय किंवा मला पाणी नकोय. इवन सगळं उलट बोलायचं. नॉर्मल बोलताना आपण उलटच बोलायचं आहे. तुझी हाईट खूप आहे ग. का हे का हाईट उलट बोललो ना आता. अरे हा अरे कसली आहे. अरे यार अरे हा तर असं असणार आहे. हे काहीतरी असं आगळा वेगळा ब्लॉग आहे. होप तुम्हाला सगळ्यांना देखील हा Yes, ब्लॉग आवडणारच. आवडेलच. बिकॉज पुरी ही रेसिपी ही जनरल आहे, असं काय वेगळं नाही त्याच्यात, ते सगळेच बनवतात. त्यामुळे मी ह्याच्यामध्ये चॅलेंज ऍड केलंय की जेणेकरून बघायला मजा येईल. सो आता थोड्याच वेळात आपण स्टार्ट करूया या चॅलेंज म्हणजे ब्लॉगला. पुरी ह्याला ना पुरी पुरी बनवायचं बनवायला, डिपार्टमेंट माझं आहे. सांडव हा आणि बाकी सगळं हीच आहे. हा डाळ भात भाजी जे मी सोपं करणार सोपं आहे. आहे ते ही करते, जे अवघड आहे अवघड. ज्याच्यात काहीतरी करायचं काम ते मी करणार. लय अवघड आहे, लय अवघड आहे. तर आतापासूनच आपला चॅलेंज स्टार्ट होतो आहे. Yes. 3, 2, 1 स्टार्ट. ये. आणि तो किती पुऱ्या खाणार हे मला सांग. हे त्याच्यानुसार मला पीठ मळावं लागतं ना, बाकी काय. हे चॅलेंज आधी सांगायचंय ना. चॅलेंज नाही स्टार्ट झाला तर चॅलेंज स्टार्ट केला होता मी. अच्छा, तू केलं. सरळ कसं बोलते, उलट बोलायचं आपल्याला. तू किती पुऱ्या नाही खाणार. हेर यू आर. मी किती पुऱ्या नाही खाणार आहे. मी नाही खाणार आहे 4-5 पुऱ्या नाही खाणार आहे मी. ओके ठीक आहे. चालतंय. आणि मी राईस पण नाही खाणार आहे. आणि मी डाळ पण नाही राईस खाणार खूप आहे. खायला, डाळ कमी खाईल. ठीक आहे. अच्छा ओके समझ रहा है मेरे को. नाही समज रहा है. समझ रहा है मेरे को की तू राईस खूप म्हणजे कमी खाणार अरे आहे. समज रहा है म्हणजे नाही समज रहा है. अरे नाही समज रहा है म्हणजे समज रहा है असं आहे उलटं. नाही अरे हा नाही समझ रहा है मेरे को, नाही समझ रहा है. हा, कसलं डो काय नाही, हुशार नाहीये. अरे आता मी बोलू शकतोय. नाही समझ रहा है. किती बेग केलंय. अरे ते उलट बोलायचं ना आपल्याला काय. चला आता जास्त बडबड करू नको, लेट झालं. ऑलरेडी 6:30 वाजले. आता ऑलरेडी 6:30 वाजलेले नाही आहेत, तर आता स्टार्ट करायचं नाहीये. उशीर झालेला नाहीये आपल्याला. ठीक आहे. तर गाईज आता आम्ही टाइम प्लीज घेतलाय बिकॉज आम्हाला काहीतरी सांगायचंय तुम्हाला. आम्ही जे करणार आहोत त्याच्यामध्ये आम्ही एक ऍडिशन ऍड केलंय. करतोय. तर ते आहे, तू अर्धा दिसतोयस का. हा तर आम्ही जे ठरवलं त्याच्यामध्ये एक अजून ऍड केलंय आम्ही, ते म्हणजे कांदा भजी. कांदा भजी नको, बटाटा भजी करूया. नाही कांदा भजी. तशी भजी लई ऑइली नाही होणार. एक साधे चिड्डे करू. ठीक आहे चालेल, बघू लेटची. तर आम्ही कांदा भजी किंवा बटाटा भजी दोघांपैकी काहीतरी बनवणार आहोत, किंवा कांदा भजी फक्त बनवू, जे काही असेल ते. सो असं आम्ही ऍड केलं आहे. तर आता टाइम संपलेला आहे आणि नाव चॅलेंज अगेन स्टार्ट. येस. ठीक आहे. कांदा नको कापू. अच्छा, पण कांद्याच्या आधी डाळ मला नाही बनवायची आहे, तर मी डाळ आता नाही मळलंय. आणि आता मी याच्या पुऱ्याच्या सारखे छोटे छोटे करणार सॉफ्ट नाहीये. पण नाही मावलंय. सॉफ्टच आहे. सॉफ्ट नाही आहे. सॉफ्ट आहे. सॉरी सॉफ्ट नाही आहे. सो सगळ्यात आता आधी ही पुरी बनवायची माझी आईची पद्धत मी वापरणार नाहीये ना. मोठी चपाती बनवायची नाही आणि छोट्या छोट्या त्याच्यात पुऱ्याचे पीस नाही काढायचे. ठीक आहे. कठीण होते ना थोडं हा. हे. चला तर हे आता काढावं लागणार नाही, कारण ह्याच्या खाली डब्बे ठेवलेले नाहीयेत आणि त्या डब्यामध्ये डाळ पण नाहीये. ती डाळ मला लागणार नाहीये, तर प्लीज ते हे काढू नकोस. ओके. आणि बंद करतो. नाही करत आहे मी. हे बघ मला ना हे येतं, मला हे नाही येत. मी तुला हे करून दाखवू. गोलम गोल. हे बघ माझ्याकडे 2 टोमॅटो नाही आहेत. आता मी तुला काहीतरी करून दाखवणार नाहीये. हे बघ तेच काय म्हणजे ब्रेक द्यायचे होते का. हे बघ ये. हा बघ याने तुला याने काय जमेल बघ याने बघ याने मी. मला वाटतं तुला जमेल असं एवढं वरती. जमेल तुला.
बाबा वरती एकदम वरती. हे सोडायचं. थांब थांब थांब, माझं पडलं. हे सोडायचं, हे पकडायचं. मग तेच तर गेला मी. हा, कुठपर्यंत येईल? पळते. टचून आलं खाली. नको. टोमॅटो टोमॅटो. अरे यार नवीन टी शर्ट खराब झालं. खराब झालं नाहीये ते. खराब नाही झालंय. खराब नाही झालाय. ती सूर्य नको देऊ ना मला. नाही रे. तर काहीच आमच्या आता एवढ्या साऱ्या पुऱ्या नाही बनवून झाल्यात, तर आता आम्ही हे पाण्यात तळतोय. आता पाणी ह्याच्यात होतणार आहे आणि त्या पाण्यात तळणार आहे. याच्यावर टाइम प्लीज. याच्यावर मला एक किस्सा आठवला. काय? गावाला असताना आम्ही दुपारी भाकरीमध्ये तेल मिक्स करून कुस्करून साखर वगैरे टाकून रोज आम्ही चुरून खायचो दुपारचं. भाकरीमध्ये तेल. भाकर चुरायची, हा, त्याच्यात थोडं तेल त्याच्यात साखर टाकायचं. टाकायची, साखर. हा थोडस तेल आणि थोडस पाणी, मस्त चुरा करून खायचो आम्ही ते. काय combination हा, आहे? अरे भाकर, मस्त आहे, तेल, मस्त साखर लागतं. आणि पाणी पण त्या तेलामध्ये. थोडस टाकायचं, काय हे नाही करायचं. आम्ही काय खायचो माहिती राईस. ऐक तर, हा, मग आमच्या आजीला ते आवडत नव्हतं. जास्त तेल टाकलं ते वगैरे किती तेल वापरतो. आजी बघणार ब्लॉग जर दाखवला गाव मग आम्ही असं तेल घेत असलं पाणी 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 असं करतो. पाणी 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 तेल घेताना मोठ्यानं होतं पाणी पाणी पाणी, म्हणजे आजीला वाटायचं पाणीच घेतोय. आजीला येणं बनवायचं तुम्ही. हा, आम्ही काय करायचं माहितीये, राईस असला ना, राईस उरला असेल, आपण जो भात बनवला एक्स्ट्रा झाला असेल, तर त्या राईस मध्ये मसाला, मीठ आणि थोडं तेल टाकायचो आणि ते खायचो. रेडवाला मसाला टाकून, रेड मसाला, मीठ आणि थोडं तेल टाकून खायचं. मला वाटतं तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी हे वाला खाल्लं असं जसं मी खाल्लंय. हे वाला जसं ह्याने खाल्लंय भाकरीचं मे बी खूप रेअर आहे असं. ते गरीब लोक, आम्ही गरीब आहे त्याच्यामुळे आम्ही खायचो. असं काही नाहीये, गावाला मोस्टली असं खात असतील, कारण मी मुंबईला आधीपासून आले, तर मी भाताचं मला माहिती आहे. तर त्याच्यामुळे ते तुमच्यापैकी पण बऱ्याच जणांनी या दोन गोष्टी केल्या असतील. तर जर केल्या असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा की कोणी कोणी असं काही खाल्लंय आणि असं काही ट्राय केलंय असे असं कधीतरी लाईफमध्ये. चला आता कंटिन्यू टू द चॅलेंज. टाइम संपला. पाणी ओतलं. पाणी आता उकळल्यावर की थोडस गरम झाल्यावर टाकायचं. पाणी आहे पाणी ना, थंड असल्यानंतर. पाणी जेव्हा थंड असतं तेव्हा त्याच्यात पुरी टाकायचं. पाणी बोललो ना पण. हा, पाणी बरोबर बोलला. उलट काय, एवढं पण उलट नाही. चलो अभी हमारा डाळ किधर चलो हो गया है. मी टोमॅटो पण कापले नाही आहेत. टोमॅटो कापलेले नाही आहेत मी. एक सोडून नको बघू काय? काय? एक सोडून नको बघू. हा, एक सोडून नको बघू. एक सोडू नको पूर्ण. एक थोडस पीठ असं थोडस पीठ टाकून बघू नको. अरे सोड 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 म्हणजे नको सोडू मला बोलायचं होतं. कसा यार. लांब आता लांब बरोबर. जवळ जवळ असं ते जवळ. ते आपल्याला ते नाही घ्यायचं. शेवटी आपल्याला नाही खायचंय ना शेवटी ते. जाऊ हा, लोकांना वाटायचं आपल्याला ना. लोकांना वाटणार ना, मग जाऊ दे. मग त्यांना काय एवढा चांगला चांगला पुरा चालते. क्या बात करता है यार. मला असं काय वाटतं की आमचा जो फर्स्ट पुरीचा ट्रायल आहे तो एकदम बेस्ट झालेला आहे. एकदम बेस्ट झाल्यात पुऱ्या. मला वाटतं पीठ जरा वेगळं आहे ना म्हणून. आटा वापरतोय, पीठ गव्हाचं पीठच नाही आमच्याकडे. गव्हाचं पीठ संपलंय आमचं. जे आम्ही दळून आणलं होतं ना ते संपलं नाहीये, त्याच्यामुळे आम्ही आटा वापरत नाहीये. किती कांदे नको कापू ह्याच्यासाठी, भजीसाठी. अरे तसे नाही. हे भाजीसाठी आहे, हे भाजीसाठी नाही आहे. मुनमुन हे भाजीसाठी नाही आहे. मुनमुन मुनमुन कापू. सनसन काप. हा, कापू. सनसन. मुनमुन नाही, सनसन. गोल.
मून हाफ असतो ना. माहितीये, समजलं मला. अच्छा, समजलं. समजलं नाही मला. एवढं हुशार आहे, 10वीला 82% मार्क एवढी पडले. हुशार आहे असं बोललास तू. अरे आवडे. पर्पजली बोला ना एवढी हुशार आहे. एवढी मंद नाही आहे तो. हा? आता बघ, आता मंद म्हणजे हुशार ना. हा तर काय बोललास? 10वीला किती 82 84 होते. 48% पडलेले. कोणाला? तुला 84 चे उलटे 48 ना. हा कट्टुकट उलट बोलतो, एकदम कट्टुकट. पटापट नको करू, म्हणजे गरम गरम झाला लगेच जेवायला नाही बसता येणार आपल्याला ना. ना? नाही आहे ना मी हुशार. नाहीयेस, अजिबात हुशार नाहीयेस तू. डोक्यावर पडली नाहीयेस. देव तेव्हा अक्कल देतो तेव्हा तू बाजूलाच उभी नव्हतीस, लांब गेलेलीस. तेव्हा मी तुझ्याबरोबर राहिली होती ना, तेव्हा तुझ्याबरोबर लग्न करत होते. तर तुझ्या पुऱ्या झाल्या नाही Yes, झाल्या? पुऱ्या नाही झाल्यात. चांगल्या तर अजिबात नाही झाल्यात. हे नको दाखवूस. काय नको दाखवू? बघा, चांगल्या बिलकुल नाही झाल्यात. मस्त अशा गोल पण अजिबात फुललेल्या नाहीयेत. गरम आहे, गरम नाहीये, थंड आहे. थंड आहे. थंड आहे. हे दाखव का? हे जरा असं वरच्यावर. टाकून दे. आणि लांब लांब राहू नको तेल. हे तेल थंड आहे. तेल लांब नको राहू, जवळ जा, एकदम जवळ जा. असा नाशील काय? हा, हसायचं होतं का मला याच्यात? जा ना, जवळ जा ना, जा. हे बघा, मी सनसन कांदे कापले, सूर्यासारखे कांदे कापले. सनसन सनसन सन 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 करून गाणं खरं, सन करून सन. आपला रोटला झालाय. आता भजी करायला आता भजी करायला नाही घेणार ना तू? तेल गरम आहे तर लगेच बेसन घे. बेसन घेऊ नको, त्याच्यामध्ये थोडीशी लाल मसाला टाकू नको, हळद टाकू नको. कशात टाकू? कशात पण करू? याच्यात नको काय? हा, त्याच्यात नको करू. सोडा टाकायचा आपल्याला. सोडा आहे का आपल्याकडे? सोडा टाकायचा? सोडा नाही टाकायचा? टाकायचा. सोडा नाही टाकायचा आपल्याला. सोडा नाही आपल्याकडे. दे, नको देऊस. सोडा नाही आपल्याकडे. नको देऊस. नाहीच आहे आपल्याकडे. खरंच कैसा खरं लगा मेरा नाहीये. मजाक? सोडा असेल का? सोडा लागतो. आहे. खरंच आहे, खरंच. चला, हे माझे कांदे कापून पण झालेले नाहीयेत. माझा गजरा राहिलाच. नाही ना. सकाळी मी विचार केला संध्याकाळी जाल तेव्हा हे करेन. राहू द्यायचं. खायचं सोडा. गोळा गोळा का झालं तुझं? हे घेऊ नको धर. हे नको घेऊस आणि नको टाकूस. भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी आमची. हे मसाला पण लागणार नाहीये. मग घेऊ नकोस. लागणार नाही तर कशाला घेतोस? हा मसाला टाकू? हा नको टाकू? नको टाकूस. जरा तेल भरून दे. तेल भरून दे. तेल पण टाकणार ना याच्यात? हो. जरा पाहिजे की जास्त पाहिजे?
देख ला करता दे आता. हे घे अर्धा घे अर्धा. जर्दा 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 म्हणजे काय रे? तंबाखू ना म्हणजे? मला नाही माहिती जर्दा. असले सगळे शब्द तुलाच माहिती असतात, मला नाही माहिती. जर्दानी, खरदानी, सरदा. सरडा. ओ आप्पा मस्त भाजी बनवता. कांदे नको देऊ. आप्पा मस्त भाजी बनवता. हा बनवतात की नाही बनवतात? इज दिस म्हणजे खरं वालं टाइम प्लेस घेऊन बोलत टाइम नाही. प्लीज. आप्पा भाजी बनवता. हा एक दिवस आपण गावाला गेलो ना तर आपण सांगू एक दिवस आम्ही सगळी भाजी मस्त करतो. गोल बनवतील गोल का गोल ते? असं. आप्पा भाजी बनायचं असतं आप्पाच बनवता घरी. हा मग आपण बोललो एक दिवस करा तर करतील का? चालेल ना? तर भाऊजी तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर आम्ही गावाला आल्यानंतर नक्की आपण सांगू हे करायला. भाऊजी म्हणजे आपल्या गावचे भाऊजी आहेत ना ते हा. तुमचे भावड्या, त्यांच्यासाठी खास हे आहे. अरे यार मागून आवाज येतोय. तुला माहितीये का बसून? तुला माहिती मी नवीन आहे लँग्वेज शिकलं. आवड. बोलू काय? हा बोल लँग्वेज. अरे मला नाही माहिती कधी शिकलास? अरे मैं अदरक हो रहा है, मुझे पानी में भिगो के पी ले सुबह, अरे हाँ। पेट अंदर चला जाएगा. अरे मैं आलू हो रहे. आई शोभा तुला सांगू किती रील येतात यार, किती रील येतात. अरे मैं ये हो रहे अदरक को सुबह सुबह तू पानी गर्म पानी में मेरे को डाल के उबाल के मेरे को पी ले रहे. पण ऍक्च्युली मला कधी कधी वाटतं ते चांगलं असतं म्हणजे त्याच्यामध्ये ते कळतं तरी. की कशामुळे आपल्या बॉडीला फायदा आहे कशामुळे हे नाहीये. आहे का फायदा काय? हा त्याच्याने होतो. पण त्या रील हल्ली एवढ्या चालल्यात ना मध्ये मध्ये काय काय लिंबू. अरे मैं नींबू हूँ रे, मेरे को तो पानी में डाल के सुबह पिएगा तो अच्छा रहेगा पेट के लिए, पेट साफ रहेगा. अरे मैं जीरा हूँ रे. कधी कधी तर काय 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 म्हणजे काय उबाल के पिओ. मैं लेंडा हो रहे ते पण उबाल. हा मला ते पण मैं पतला लेंडा हो रे. कधी कधी येतं असं बरंच काय 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 विचित्र येतं. आणि अजून पण येतं तुला माहितीये लसूण असतात लसूण जे लसूण असतं ना ते एकत्र असतं. ते बोलतात अरे मुझे क्यों तोड़ रहे हो, मेरे बच्चों के साथ मेरे को बंदे रखो, मेरे को तोडो मत. ते असं रडायचं त्या लोकांचं दाखवलंय. ते लसूण वगैरे डोळे बिळे लावतात रडतात आणि तो असा बघत असतो आणि मी असं. हे झालं असेल ना. हा चलो टाइम अप ना. बॅक टू नॉर्मल. मला भारी होत. मला वाटलं काहीतरी असेल. अरे वे अदरक पुरे. होत आहे? होत नाहीये. पुरीपेक्षा मला भजी खूप चांगली वाटत नाहीये ना. चालल्यानंतर उतरून नंतर टाक. ते कडक होतं नंतर ते गॅसवरती सांडून राहिलं तर. लेंडा हो रहे. आपका घास बोल लेंडा बोल. असं बोल मेरे को उबाल के पियो. मैं तुम्हारा कड़क लेंडा हो रहे, मेरे को जाने का बहुत परेशान हो रहा है. कैसा है रे हलकू रे हलकूच ना. मैं लेंडा हो रहे. असं बोलून बनवायची गरज आहे.
घाण झालंय ना. घाण झालं, लय घाण झालं. लेंडर पुढं टाकलं ना तेवढं. अर्धा कांदा आहे का आपल्याकडे? नाही अख्खा झालं. हे बघ एवढं आहे. बटाटा असतो तर बटाटा कापू. अगं. अगं, छोटा बटाटा कापते. तर ते स्लाइस व्यवस्थित करता येईल का तुला? फायनली माझी इच्छा पूर्ण झालेली नाहीये आणि आम्ही आता बटाट्याची भजी करणार नाहीये. हा मला येतील ना. बारीक बारीक स्लाइस पाहिजे. पातळ टाइम प्लीज घेऊन बोलतोय. खरं बोलतोय खोटं बोलतोय कळत नाही मला. टाइम प्लीज. बारीक बारीक स्लाइस कर. हं. झालं पण हे झालं. हा आता याच्यात मला कांदा करून घे. झालं नाही. हा नाही झालं. तुझ्यासाठी खूप डिफिकल्ट. टाइम प्लीज. तुझ्यासाठी खूप डिफिकल्ट आहे हे चॅलेंज. मला असं थोडंसंच दे, जास्त नको. एका बटाट्याचं करावंच लागणार. एवढंच दे आपल्याकडे. अच्छा मग बाकीचे बटाटे सकाळी भाजीला वापरते. हा, दे. टाक याच्यात. टाक नाही धाम धुवते ते. टाक काय लगेच. कांदे ना बटाटे तर धुवते कारण होईल ना. बाकीचा बटाटा ठेवून दे. ठीक आहे ना? दाखव किती स्लाइड झालं. टाक त्या स्लाइड. जाऊ दे जरासं कमी लागेल तुम्हाला. हां ठीक आहे ना? ठीक आहे. फ्राय तरी होते लागले. वेफर म्हणून तरी खा. भाजी जास्त झाल्यासारखी वाटते. भाजी लई कमी झाल्यासारखी वाटते. हा तुझ्यासाठी पण डिफिकल्ट होतं ना हे. माझ्यासाठी लई हा डिफिकल्ट आहे थोडं. टाइम प्लीज गाईज. माझ्यासाठी पण खूप डिफिकल्ट आहे असं उलटा सुलटा बोलणं. असं अचानक उलटा बोलणं खूप कठीण होऊन जातं. बट वी आर ट्राईंग अवर बेस्ट. तर टाइम आपला बनवण्यासाठी जरासं जास्त घट्ट पाहिजे असतं हे. असं बारीक. ठीक आहे. तसं हलकू रे. बोल रे हलकू रे. कैसे चल रहा है हलकू रे. बोल रे मारे. तो तू मेरे से स्पाइडर को ज्यादा पसंद करती है ना रे. मारे. नहीं रे. तू तो मेरा सौतेला बेटा है रे. तर असं बोलते. हाँ तू अच्छे से बना रहा है ना रे. काला नहीं हुआ है क्या रे ये. नहीं रे, ऐसा ही रहता है रे ये. तू सरल सरल क्यों बोल रहा है रे. उल्टा ऐसा बोल. नहीं रहता है रे ये. बटाटा भजी बनते बनत नाहीये. बटाटा भजी बनत नाहीये आणि ती मला आवडत देखील नाहीये. माझ्याकडे फुगत चालली आहे रे. हा काय बोला. उलट बोलतोय ना रे. हा मग तू बटाट्यासारखी नाही फुगत चालली. मी असं बोलतो ना. नाही नाही. शहाण्या हे बघ हे गरम नाहीये. हा चमचा अजिबात गरम नाहीये. नाहीतर झटका पण नाही लागणार. नाही लागणार काय. हा बघा सेकंड. क्या रे यार पुरे एक चैलेंज नहीं हो रहा है तेरे से रे. क्या रे तू इधर असं ये इथे खाली काय तुला वरती का उठवून झालेलं आहे. चालेलं नाही आहे. ऑलमोस्ट आता संपलं ना. टाइम संपला आता तर आता चॅलेंज संपवलेलं आहे एकंदरीत आम्ही. हे चॅलेंज आम्ही सक्सेसफुल केलंय. सक्सेसफुली खराब केलं आम्ही चॅलेंज. ऍक्च्युली 1000 वेळा टाइम प्लीज घेऊन ते चॅलेंज आम्ही एकदम हे करून टाकलं. त्याला वाट लावले. असो तर हा भाजी आमची झालेली आहे. काय होते डाळ होते आहे. शेंगदाणे टोमॅटोची चटणी म्हणजे डाळ भाजी. आमची झालेली डाळ उकळते आहे. आणि आपलं मेन दाखव. मेन आजचं मेन आहे हे मेन डिश पुरी झाली आहे आणि भजी. कांदा भजी. पप्पा म्हणजे दिसायला ठीक नाहीये.
आणि ही बटाटा अरे भजी. ही तर वरची आपण सगळ्यात शेवटचं पीठ उरलेलं त्याचं आहे. हा हे त्याच आहे आणि हे कांदा भजी. सगळं झालेलं आहे आणि आता गरम गरम आम्ही खायला बसणार आहोत कारण थंड झाल्यावर त्याची मजा निघून जाईल. तर आता आम्हाला असं वाटतं की हा ब्लॉग आपण इथे एंड केला पाहिजे. हा तर चॅनलला जो कोणी नवीन असेल त्याने सबस्क्राईब करा ब्लॉगर अनिताला. नवीन नवीन ब्लॉग साठी अपडेट साठी हा चॅलेंज याचा तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. तर गाईज भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये लवकरच. सो तोपर्यंत बाय.